ती सुंदर दिसतेस. थँक्यू. मी करते, काही नकोय करायला. नाही, आज तुम्हाला किचन मध्ये नो एंट्री. आज सगळा स्वयंपाक मी बनवणार. अगं पण तुम्ही मला काय सांगितलं, आज थांब. हे ऐकलं की नाही तुमचं? थांबले की नाही? आता तुम्ही माझं ऐकायचं. अजिबात किचन मध्ये थांबायचं नाही. सांगा का? बटाट्याची भाजी करूया. जाऊन बसा, आराम करा. अगं तुला मदत लागली तर थांबते. ही मदत लागणार नाही, मी करेन. मी कणिक मळायला घेते. तुम्ही जाऊन बसा. अगं असू दे ग, तुला मदत लागली तर. काकू, कढीपत्ता, कोथिंबीर. नाही, कोथिंबीर आहे फ्रीज मध्ये. कढीपत्ता मी गार्डन मध्ये घेऊन येते. झाड आहे माझ्याकडे. आले मी. अगं काय ग दीपू, कुणाची साडी नेसलीस ग तू? काकूंची. हो, माझ्या सासूबाई तुला साडी वगैरे कशा देतात ग? अगं माझ्याकडे काहीच कपडे नव्हते ना, म्हणून काकूंनी. नव्हते ना, मग थांबायचंच कशाला? मोठं घर बघून डोळे फिरले का ग तुझे? नाही म्हणजे बहिणीच्या घरी असं कोण राहतं? तू कधी दीदीच्या घरी राहिली होतीस का ग? नाही ना, मग इथे का थांबली? अगं साळगावकरांनी आणि जयश्री काकूंनी. अगं त्या लाख बोलतील, तुला अक्कल नाहीये? असं का बोलतेस तू? तू थांबली नसतीस ना तर मी बोलले नसते. तू मला बोलायला भाग पाडतेस. सानिका, मी थांबवून घेतलंय ते. काय आहे, ती करवली आहे ना. आणि आपल्याकडे अशी प्रथा आहे की नवऱ्या मुली बरोबर करवलीनी एक दिवस तरी राहायचं असतं. तुला अडचण आहे का काही? अडचण काही काय छे हो, मला कसली अडचण? नाही, तुझं बोलणं ऐकलं मी म्हणून विचारते. आणि तसेही आज दीपिका होती म्हणून नैवेद्याची खीर होऊ शकली. शिवाय हा जो कार्यक्रम नीट पार पडलाय ना, तो केवळ तिच्यामुळे. हे दीपू, काय बनवलंय जेवायला? बटाट्याची भाजी करते आणि तुला आवडते तशी आमटी पण करते आणि अळूवडी. वाह वाव दीपू, मस्तच ग. आलेच तुम्ही. चल, मी आमटी फोडणी टाकते आणि भाजीचं बघते, तू पोळ्यांचं बघ. काकू, मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही जाऊन आराम करा, मी बघते सगळं. काकू, मी बघ, तू जाऊन आराम कर. आराम करा, जा. इंद्रा, तू काय करतोयस इथे? तहान लागली मला म्हणून पाणी प्यायला आलो होतो. एक मिनिट, तुझ्या बेडरूम मध्ये पाणी ठेवलेलं असतं, तू विसरलायस का? हो, पण आता आलोच आहे तर किचन मध्ये पितो ना मी. एक मिनिट, आज कसं काय रस्ता चुकलायस? एरवी तर कधी किचन मध्ये फिरकत नाहीस. एवढं काहीच. वर जा, वर पाणी ठेवलंय तुझ्या बेडरूम मध्ये. जा, चल चल चल, कमान लवकर. छान दिसतात. आळूवडी.
गरम आहे आणि प्लीज आता नका ना खाऊ. का? म्हणजे सगळ्यांबरोबर खा जेवताना. घ्या. मला वाटलं तुम्ही म्हणाल मी बनवलेल्या आळू वड्या इंद्राची आधी तुम्ही टेस्ट करा, पण आपलं भलतच काहीतरी. बरं बाबा घ्या खा. नाही नको आता, अरे नकोय आता, मला भूक नाहीये. इनफॅक्ट आता मी जेवणारच नाहीये. हो, तुम्ही एकदा आरशात जाऊन तुमचा चेहरा बघता का? नाक अजिबात लाल झालं नाही. तुम्ही ना आता मला मस्का लावू नका मॅडम. तुम्ही काहीही म्हणालात तरी आता मी जेवणार नाहीये. मी भरवलं तरी जेवणार नाही. ठीक आहे, मी सुद्धा जेवणार नाही. इंद्रा, तू इथे काय करतोयस? मी ते पाणी प्यायला आलोय. सावकाश. आळूवड्यांचा काय घमघमाट सुटलाय घरात ना, मस्त झाले असतील. थँक्यू. त्यापेक्षा चांगला स्वयंपाक तर मी करू